हॅलो गाईज. तर आता आम्ही नाश्ता करतो आणि त्यानंतर सांगतो तुम्हाला कुठे जाता येते. तर स्टे ट्यून. आता आम्ही आलोय दिव्यागर चौपाटीला. तुम्ही चौपाटीला शॉप्स बघू शकता पाठीमागे. तर आता आम्ही आलोय बीचवरती. बीचवर बऱ्यापैकी गर्दी आहे. पायाखाली मोमो वळू, कानात लाटांचा आवाज आणि सकाळचा ताजा तवाना थंड वारा. असं वाटतं की जणू निसर्ग आपलं स्वागत करतोय. तर हे लोक चालले आता राईडला. त्यानंतर सुरू झाली खरं धमाल. आम्ही निघालो डिस्को बोट राईड करायला. नाव ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की नाचायला नावणार की काय, पण तसं काही नाही. ही समुद्रावरची रोलर कोस्टर राईड आहे. बोट जशी स्पीड पकडते आणि पाण्यावरून उडत जाते आणि अचानक बाजूला झुकते तेव्हा पोटात हलकंसं गुदगुल्या होतं. ही राईड थ्रिल, एक्साइटमेंट, हसू याचं परफेक्ट मिक्स आहे. दिव्यागरला जर तुम्ही आलात आणि डिस्को राईड नाही घेतली तर मजा अर्धीच. त्यानंतर आम्ही केली ड्रॅगन राईड, पण आज समुद्रांच्या लाटांचा जोर जरा कमी होत असल्यामुळे या राईडमध्ये इतकी मजा आली नाही. त्यानंतर आम्ही निघालो तिसरी राईड करण्यासाठी, जी होती स्लीपर स्लायडर राईड. सगळ्यात जास्त मजा याच राईडमध्ये आली, कारण की या राईडमध्ये जशा समुद्राच्या लाटा येत होत्या तशा त्या तोंडावरती आदळत होत्या आणि खूप मजा येत होती. त्यानंतर आम्ही गेलो फॅमिली बोट राईड करायला. ही राईड म्हणजे एकदम सोलफुल मुमेंट. तिथं एकदम ॲडव्हेंचर नाही, पण एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. बोट हळूहळू समुद्राच्या मध्ये जात होती आणि आजूबाजूला फक्त शांत लाटा आणि समोर दिसणारा दिव्यागरचा किनारा, स्वच्छ आकाश आणि वाऱ्यातला समुद्राचा सुगंध. ही राईड म्हणजे सी साईड मेडिटेशनसारखं. डोकं शांत, मन हलकं आणि समुद्र आपल्या जवळ येतो तसा एक वेगळाच पीस जाणवतो. त्यानंतर आम्ही बीच बाईकचा आनंद घेतला.
त्याच्यानंतर हॉर्स कार्ट रायडिंगचा आनंद घेतला. आता आम्ही चेकआउट केलं इकडून आणि निघालो मंदिराकडे. त्यानंतर आम्ही आलो सुवर्ण गणेश मंदिराकडे. समुद्रकिनाऱ्याच्या जवळ नारळ सुपारीच्या झाडात लपलेलं हे मंदिर इतिहास, श्रद्धा आणि समुद्री सौंदर्य याचा अप्रतिम संगम आहे. 17 नोव्हेंबर 1997 रोजी द्रौपदी पाटील नावाच्या शेतकरी महिलेला जमिनीतून एक तांब्याची पेटी सापडली. त्यामध्ये उघडल्यावर त्यांना सोन्याची गणेश मूर्ती आणि काही अलंकार मिळाले. हीच ती सुवर्ण गणेश मूर्ती. आणि 2012 मध्ये मूर्ती चोरी झाली. त्यानंतर 2021 मध्ये पुन्हा प्राणप्रतिष्ठा झाली.